चला तर मग आज बनवूया आपण लौकीचे आयते। दिसतायत ना छान, लागतात पण खूप छान। चटणीसोबत, ठेच्यासोबत किंवा गरमागरम नुसतेच जरी खाल्ले तरी खूप छान लागतात आणि करायला पण एकदम सोपे। एक 15 ते 20 मिनिटात बनवून रेडी होतील। तर चला आपण बघूया। यासाठी आपल्याला लागणार आहे एक लौकी। लौकी हा कोवळा असायला हवा बघा, आणि तो मधून आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्याचे देठ काढून घ्यायचे आणि नंतर त्याला आपण किसून घेणार आहोत। कोवळा असला की किसायला सोपा जातो, चवीला छान लागतो। आणि साल जर आपण त्याची काढलेली नाही आहे, सालीसकट किसून घ्यायचं आहे। हे बघा किस तुम्ही बघू शकता। यानंतर यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण 3 ते 4 पाकळ्या आणि कोथिंबीर, त्यात थोडं जिरं घालायचं। हे वाटण करून घेतलं की हे बघा, हा किस जो आहे यातलं पाणी आपल्याला बिलकुल काढायचं नाही आहे। पाण्यासकट आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। यासाठी आपली इथे लागणार आहे 3 चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मोठा चम्मच घ्यायचा आणि त्याच चम्मचने 2 चम्मच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तुम्ही इथे नुसतंच तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी चालेल आहे, बट गव्हाच्या पिठाने छान टेस्ट येते आणि करायला पण सोपे जातात। यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच तीळ, 1 चम्मच तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि पाण्याने हे सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ भिजवून घ्यायचं आहे। पाणी जसं जसं लागतं तसं तसं पाणी टाकायचं आणि कन्सिस्टन्सी आपल्याला याची थोडीशी पातळ हवी, एकदम पातळ पण नको, एक चमच्याने असं पडायला हवं, एवढी कन्सिस्टन्सी बघून घ्या लागेल। आणि यामध्ये आपल्याला आपण जे वाटण करून ठेवलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि हाताने छान पेटून घ्यायचं। चम्मचपेक्षा हाताने पेटलं की छान पेटलं जातं ते। एक 5 मिनिटं आपण त्याला हे करून घेऊ, पेटून घ्यायचं आहे। नंतर एक तावा गरम करायचा आहे। लोखंडी तावा इथे मी घेतलेला आहे। जाड बुळाचा तवा घ्यायचा आणि त्यावर आपण छान गरम करून घेतलेला आहे, कडकडीत गरम करायचा। तेल न घालताच मिश्रण त्यावर टाकायचं आणि हाताने पसरून घ्यायचं। तवा कडकडीत गरम असल्यामुळे मिश्रण त्याला छान चिपकून राहील आणि छान पसरवलं जाईल। आणि कडेकडेने त्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल भरपूर पण नसेल, आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आणि बघू शकता एकदम इझिली हा आयता जो आहे निघून राहिलेला आहे। त्याने कडा पूर्ण सोडून दिलेला आहे आणि इझिली निघतो तो लोखंडाच्या तव्यावर सुद्धा। आणि चवीला अप्रतिम लागतात, खूप छान लागतात चवीला। याला आपल्याला क्रिस्पी करायचं असेल तर थोडा वेळ जास्त, थोडा कडक होऊ द्यायचा आहे आणि नंतर काढून घ्यायचा। अशा प्रकारे लौकीचे जे आयते आहेत ते रात्रीच्या जेवणात एक उत्तम पर्याय आहे। भाजीपोळी खायचा जर कंटाळा आला तर त्या दिवशी मस्त लौकीचे आयते खायला पण खूप छान लागतात आणि एक नवीन पदार्थ म्हणून मुलं पण आवडीने खातात। हे तसं लौकी कोणाला जास्त आवडत नाही, अशा पद्धतीने आपण लौकी बनवून खाऊ शकतो। हे बघा, अशा प्रकारे आपण सगळे आयते इथे बनवून घेतलेले आहेत। ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, मला कमेंट्स करून कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।